अलिबाग तालुक्यातील पांडवादेवी येथे एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सामूहिक विवाह सोहळा पार पडला। या सोहळ्यात तब्बल 1000 आदिवासी जोडपी विवाह बंधनात अडकली। मूल निवासी आदिवासी कातकरी समाज विकास सेवा संस्था यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला। या भव्य कार्यक्रमाला आदिम उन्नत सेवा संघ तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेही मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून हरिद्वार येथील डॉक्टर भगवती नंदा आखाड्याच्या महामंडळेश्वर उपस्थित होत्या। त्यांनी या सामूहिक विवाह सोहळ्याचे विशेष कौतुक केले। अशा उपक्रमांमुळे आदिवासी समाजात सामाजिक एकात्मता, आर्थिक बचत आणि सशक्तीकरणाचा संदेश पोहोचतो असे त्या यावेळी म्हणाल्या। सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरलेल्या या उपक्रमात विवाह सोहळ्यावर होणारा मोठा खर्च टाळून पारंपरिक आणि सांस्कृतिक रीतिरिवाज जपत अत्यंत साधेपणाने व सुसंगत पद्धतीने विवाह पार पडले गेले। यात कातकरी समाजातील नवविवाहित तरुण तरुणींना शासकीय योजनांची माहिती तसेच त्याचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आले। आदिवासी विकास विभागाने अशा उपक्रमांना अधिकाधिक प्रोत्साहन द्यावे तसेच शासकीय योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी मागणीही यावेळी अनेक मान्यवरांनी केली। समाजाच्या विविध स्तरातून या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत अशी भावना व्यक्त केली आहे। हा विवाह सोहळा केवळ एका सामाजिक कार्यापुरता मर्यादित न राहता तो एक सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा प्रेरणास्त्रोत ठरला। जय श्री महाकाल। मी बोलते केंद्र आखाडा महामंगलेश्वर तयम जुना आखाडा डॉक्टर भगवती नंदा नंदगिरी। आज मी ह्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिले। हा कार्यक्रम आदिवासी समाजासाठी एक खूप उपकृत करून जातोय की त्याच्यामध्ये सगळ्या 1000 आदिवासी जोडप्याने एकत्र करून हा सामुदायिक विवाह सोहळा जो केलेला आहे हा खरोखर समाजामध्ये एक वेगळी प्रेरणा देत आहे। आणि खरोखर असे कार्यक्रम या समाजात व्हावे जेणेकरून खर्चाचा तरतूद ही कमी होईल आणि सामाजिकरण एकत्रीकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समाजाकडे आपला एक वेगळा दृष्टिकोन ठरेल। यासाठी ह्या कार्यक्रमाला मी इथे उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाला मी माझे शुभाशीर्वाद देत आहे। त्याचप्रमाणे हा कार्यक्रम करत असताना आदिविकास प्रकल्प ह्या विभागाने या कार्यक्रमाला जो काही निधी आहे किंवा ATC कडनं जो काही निधी प्रकल्प विभागाला दिला जातो त्या ह्याच्यामध्ये काही वेळा दीर्घाई होते किंवा बऱ्याच अडचणीतून ह्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे आक्षेप उभे केले जातात किंवा प्रश्नचिन्ह उभे केले जातात। तर ज्या प्रश्नचिन्हाची जी सूची आहे ती एकदा डिक्लेअर करून ती त्या प्रकल्प जो अधिकारी आहेत त्यांच्याकडे देऊन जे विभागाचे कार्यकर्ते आहेत त्यांना त्याचा समावेश करून त्यांना त्या प्रकल्पाबद्दल माहिती देऊन ह्या कार्यक्रमाच्या बऱ्याच गोष्टी ज्या जड केल्या जात आहेत त्या शिथिल करून ह्या कार्यक्रमाचा निधी ह्या सामान्य जनतेकडे कसा लवकरात लवकर पोहोचवला जाईल आणि त्याच्या ज्या कार्यकाल पद्धती किंवा त्याच्यामध्ये असणारा जे काही कागदपत्र आहेत त्याची पूर्तता ही योग्य आणि सूक्ष्म रीतीने करताना जरा शिथिलता दाखवून त्या लवकरात लवकर त्यांच्याकडे तो निधी द्यावा अशी मी प्रकल्पाला एक विनंती करते। कारण अशा बऱ्याच वेळा कार्यकर्ता कार्य करतो पण त्याच्यानंतर हा त्यांचा निधी न मिळाल्यामुळे ह्या जो जोडप्यांमध्ये एक वेगळा समज किंवा वेगळा विषय जातो आणि त्याच्यातून जे काही एक वेगळे वाद करतात तर ते वाद थांबवून ह्या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा आणि हा शासनाचाच आनंद आहे आणि शासनानेच हा केलेला कार्यक्रम आहे त्यामुळे शासनाने त्याच्यामध्ये एक वेगळा भाव दाखवून हा कार्यक्रम आनंदी करावा अशी माझी शासनाला विनंती आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।